हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या अपघाताचं उत्तर. संध्याकाळी पाऊस कोसळत होता. रस्त्यावर अलीकडे पाण्याचे थेंब, विजेच्या चमकांनी उजळणारे आकाश आणि गाडीच्या हेडलाईट्समधून धूसर दृश्य दिसत होतं. आरोही ऑफिसमधून निघाली होती. तिचं काम संपलं होतं, पण त्या दिवशी काहीतरी मन अस्वस्थ होतं. फोनवर तिच्या आईचा मेसेज होता, "बाळा, पाऊस जोरात आहे, सावध राहा." ती हसली. "आई, मी लहान मुलगी नाही आता," असं पुटपुटत तिने स्कूटर चालू केली. रस्ता ओला होता. एका ठिकाणी ट्रक अचानक समोर आला. आरोहीचा तोल गेला. सगळं काही सेकंदात घडलं. ब्रेक, हॉर्न, आवाज आणि मग काळोख. जेव्हा तिला शुद्ध आली, ती हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या डाव्या हाताला प्लास्टर, डोक्याला पट्टी. डॉक्टर म्हणाले, "तुमचा अपघात झाला होता, पण नशीब तुमचं चांगलं. एक माणूस पुढे आला आणि तुम्हाला वाचवलं. तो मात्र वाचला नाही." ती थबकली. कोण होता तो?" "कोणी ओळखत नाही," असं म्हणत नर्सने तिच्या बेडजवळ ठेवलेलं गुलाबाचं फूल दाखवलं. "तो रुग्णवाहिकेत ठेवून गेला म्हणे." त्या क्षणापासून आरोहीच्या आयुष्यात तो एक प्रश्न बनला. महिने गेले. आरोही परत नोकरीवर गेली. पण तिच्या मनात सतत तो अनोळखी माणूस होता, ज्याने तिचं आयुष्य वाचवलं आणि स्वतःचं गमावलं. तिने पोलिसात चौकशी केली, हॉस्पिटलचे रेकॉर्ड पाहिले, पण त्या व्यक्तीचं नाव अज्ञात पुरुष, मृत्यूच्या वेळी ओळख पटली नाही असंच होतं. कधी-कधी तिला असं वाटायचं जणू कोणीतरी तिच्याकडे बघतंय. कधी ती स्वप्नात त्या अपघाताच्या रात्रीत परत जायची आणि तिथं एका मुलीचा आवाज ऐकायची, "आरोही, डोळे मिट. काही होऊ देणार नाही तुला." पण तो आवाज कोणाचा? एके दिवशी तिच्या ऑफिसच्या मेलवर एक ईमेल आला, "तू जिवंत आहेस, हेच माझं समाधान आहे." प्रेषकाचं नाव नव्हतं, फक्त एक फोटो अटॅचमेंट. पावसात उभं असलेलं समुद्रकाठचं दृश्य. तिला तो कोपरा ओळखीचा वाटला. जुहू बीच. ती गोंधळली. हा कोण? दुसऱ्या दिवशी पुन्हा मेल. कधी-कधी काही लोक आयुष्यात फक्त एक काम पूर्ण करण्यासाठी येतात. माझं काम पूर्ण झालं. ती घाबरली, पण काहीतरी हृदयात हललं. त्या शब्दात तिचं नाव नसतानाही ओळखीची ऊब होती. तिने पोलिसांची मदत घेतली, पण ईमेल्स कुठून येतात हे समजलं नाही. ती जुहू बीचवर गेली. तिथे एका वृद्ध फोटोग्राफर होता. त्यानं सांगितलं, "बाई, काही महिन्यांपूर्वी एक तरुण इथे रोज यायचा. तुझ्यासारखा चेहरा असलेल्या मुलीचा फोटो हातात ठेवायचा, म्हणायचा." ती हसली की मी जिंकलो. ती स्तब्ध झाली. "त्याचं नाव?" "राहुल देशमुख," असं काहीसं म्हणाला तो. त्या नावाने तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. कारण कॉलेजच्या दिवसात तिच्या वर्गात राहुल नावाचा मुलगा होता. गप्प, थोडा अबोल, पण तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारा. तो कॉलेज संपल्यावर कुठे गेला हे कोणालाच ठाऊक नव्हतं. आरोहीने राहुलचा पत्ता शोधला. त्याचं घर सांगलीत होतं. ती तिथं गेली. राहुलची आई तिला पाहून रडली. "तूच आरोही ना? माझ्या राहुलने तुझ्याबद्दल खूप बोलायचा." आरोही अवाक. "तुम्हाला माझं नाव कसं ठाऊक?" आईने एक डायरी आणली. राहुलची शेवटची डायरी. पहिलं पान होतं, "तिला सांगता आलं नाही, पण मी तिच्यावर खूप प्रेम केलं होतं. ती सुखात राहिली की मी जिंकलो." आरोहीच्या डोळ्यातून पाणी आलं. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, "आज तिचाच अपघात झालाय. मी तिथं जाणार आहे.
देव माझं शरीर घेऊ दे पण तिचं प्राण वाचू दे. तारीख त्या अपघाताच्या दिवशीचीच. आरोहीने त्या डायरीत ठेवलेलं ते गुलाबाचं सुकलेलं फूल पाहिलं. तेच फूल जे तिच्या हॉस्पिटलच्या बेडजवळ होतं. तिला समजलं तो तिचा अज्ञात रक्षक राहुलच होता. त्याने तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला होता. त्या दिवशी तिने त्याच्या समाधीजवळ जाऊन हात जोडले. तू गेला नाहीस राहुल, तू माझ्यात आहेस. ती हसली. पहिल्यांदा शांततेचा पाऊस पडत होता. तिच्या चेहऱ्यावर थेंब पडले, जणू कुणीतरी आकाशातून तिचा गाल अलगद पुसत होतं. कधीकधी काही नाती शब्दांशिवाय पूर्ण होतात. राहुल आणि आरोहीचं नातं तसंच होतं. जिथं प्रेम आय लव्ह यू म्हणत नाही, तर मी तुझ्यासाठी जगतो आणि तुझ्यासाठी मरतो असं सांगतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.